आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। भारताचं शिवालिक जहाज थोड्याच वेळात गुजरात बंदरावर दाखल होणार आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारं शिवालिक हे पहिलंच जहाज असेल। नंदादेवी जहाजही हॉर्मुझ पार करून भारताच्या दिशेने रवाना झालंय। शिवालिक आणि नंदादेवी ही दोन्ही जहाजं खूप महत्त्वाची आहेत, कारण या दोन्ही जहाजांमध्ये एलपीजीचा मोठा साठा आहे आणि त्यामुळे आता अनेक संकटांचा सामना करून ही दोन्ही जहाजं अखेर भारतात परततायत। त्यापैकी शिवालिक जहाज थोड्याच वेळात गुजरातच्या बंदरात दाखल होणार आहे। तर ही दोन जहाजं आता भारताच्या किनाऱ्यावर येत आहेत, मात्र हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अजूनही भारताची 22 जहाजं अडकली आहेत। 22 पैकी 6 जहाजातून एलपीजी गॅसची वाहतूक होतीये, 4 जहाजात कच्चं तेल आहे आणि एक जहाज एलएनजी वाहतूक करतेय। एका जहाजात रसायने आहेत तर 3 जहाजात कंटेनर्स असल्याची माहिती समजतेय। या युद्धाचा मोठा परिणाम सगळ्या क्षेत्रांवर होतोय। अरब देशांमधले 15,000 भारतीय कामगार या युद्धामुळे बेरोजगार झालेत। सौदी अरेबिया आणि यूएई मध्ये पुढल्या महिन्यापासून कामही मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। इराणच्या युद्धामुळे भारतीय कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। भारतीय कामगारांना परत येण्यासाठीही आता मार्ग बंद झालाय। विमानांची तिकीटं कामगारांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत। भारतातले कुटुंबीय आणि अरब देशातील कामगार आता चिंतेच्या घाईत लोटले गेलेले आहेत। युद्ध लांबलं तर भारत सरकार या कामगारांना परत आणणार का, असा प्रश्न त्यांचे कुटुंबीय उपस्थित करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।